पेपर फुटीमुळे गोंधळ सुरू आहे, यात निश्चितच षडयंत्र आहे असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले। दोषींना पकडलं गेले, वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा संबंध नाहीये, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारनं मुळीच घेऊ नये असं देखील खोत म्हणाले। केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र, इंडिया आघाडी महाविकास आघाडीकडून दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे अशी टीका देखील खोत यांनी केली। सदाभाऊ खोत यांची ही टीका आपण बघतोय। पेपर फुटीमुळे गोंधळ सुरू आहे, यात निश्चितच षडयंत्र आहे अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे। सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य आता पाहायला मिळतं। दोषींना पकडलं गेलंय, वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा संबंध नाही, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारनं मुळीच घेऊ नये असं देखील यावेळेस खोत म्हणाले। तर सरकारनं दहशतवाद्यांना पारदर्शकप्रमाणे चौकशी करत असताना देशाच्या पंतप्रधानाचा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत आहे। मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा याशी कुठेही दुरावण्याचा संबंध नाही। त्या खात्याअंतर्गत जे प्रकरण झालं ते प्रकरण त्यांनी लावून धरलं, चौकशीचे आदेश दिले, परंतु इंडी आघाडीला, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला एनकेन प्रकारे केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे यांच्या विरोधामध्ये अफवा पसरणे, त्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये, म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।